आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे दैत्यराज नरकासुराने तिन्ही लोकात धुमाकूळ घातला होता। जर इंद्र इथे परत आला तर त्याला सांग की नरकासूर देवलोकावर त्याच्या विजयाची निशाणी म्हणून देवतांच्या मातोश्रींची ही कर्णकुंडले काढून घेऊन गेला। जर इंद्र किंवा अन्य देवतांच्या भुजांमध्ये शक्ती असेल तर मला युद्धात पराभूत करून आपल्या मातेची ही कर्णकुंडले परत घेऊन जावी। द्वारकाधीश, या सबाई देवलोकांवर दहशतीचं स्वावट आहे। का बरं? अधर्मी नरकासुरामुळे। नरकासूर देवतांसाठी अक्षरशः काळ बनून आला आहे। त्याने आमच्या देवमातांचा देखील अपमान केला आहे। त्यांची कर्णकुंडल पळवून नेली आहेत। बोला स्वामी। जाऊन बघून ये कोण त्याच्या प्राणांची आहुती देण्यासाठी माझ्या नगरीमध्ये आला आहे। त्याला त्याच्या या उद्धटपणाची शिक्षा दे, मृत्यूदंड। जशी आज्ञा। चला।
स्वामी स्वामी अनर्थ झाला. धूमकेतू, तू युद्धाचं मैदान सोडून इथे का पळून आलास? अनर्थ झाला, अनर्थ झाला. द्वारकेच्या कृष्णाने येऊन आपल्या सर्व सैन्याचा नाश करून टाकला. आपले सर्व सैनिक मारले गेले. त्या दुष्ट गवळ्याचं इतकं धाडस की माझी नगरी प्राण ज्योतिषपुरावर आक्रमण करेल. निश्चितच त्याचा मृत्यू माझ्या हातून लिहिलेला आहे. मी स्वतः त्याचा वध करतो. दुष्ट गवळ्या, सावधान, मी येतो आहे. मूर्ख कृष्णा, तू कुणाच्या शक्तीच्या जोरावर नरकासुराला आव्हान देतो आहेस? तुला माहित नाही का की देवतांचा राजा इंद्र सुद्धा माझ्या बाहुबळासमोर भयभीत होऊन पळून गेला आहे? हो, मला ठाऊक आहे. मग तुला तुझ्या प्राणांचं भय नाही की तू तुझ्या भार्येसह तुझ्या प्राणांची आहुती देण्यासाठी माझ्या नगरीमध्ये आला आहेस? भयभीत तर ते लोक होतात जे मोहाने पीडित असतात नरकासुरा. हो, तुझा हा अट्टहास याचाच पुरावा आहे की तू घाबरला आहेस. भीती आणि मला? तुला हे ठाऊक नाही का की स्वर्गलोकीचे देवता सुद्धा माझ्या नावाने थरथर कापू लागतात? जे लोक स्वतःची प्रशंसा स्वतःच्या तोंडाने करतात ते निश्चितच भयाने पीडित असतात. अरे, तुला जर माझी प्रशंसा ऐकायचीच असेल तर स्वर्ग लोकात जाऊन देवतांकडून ऐक. बघ, ही बघ माझ्या कानातील कुंडल. यात स्वर्गलोकीच्या देवतांचा संपूर्ण सन्मान गहाण ठेवला आहे. हो, ठाऊक आहे मला. मग तू कारण नसताना माझ्या सैन्याचा वध का केलास? विनाकारण नाही. हे सगळे तुझ्या अधर्मामध्ये तुझे साथीदार होते. मी जे काही करतो तोच धर्म आहे. तू कोणत्या धर्माच्या गोष्टी करतो आहेस गवळ्या? तू देवमाता अदितींची कर्णकुंडल पळवलीस. तो अधर्म होता. तू लोकमंगलकारी ऋषी आणि मुनींना त्रास दिलास. तो देखील अधर्म होता. तू पितामह ब्रह्माजींच्या वरदानाचा अत्यंत चुकीचा उपयोग केलास. तो सुद्धा अधर्म होता. राजे, ब्राह्मण आणि राजकुमारींना तू बळाने बंदी बनवलंस. हा अधर्म नाही तर दुसरं काय आहे? हा तुझ्यासाठी अधर्म असू शकतो गवळ्या, परंतु मी तुला सांगितलं ना की मी जे काही करतो तोच धर्म असतो. त्यामुळे एक गोष्ट व्यवस्थित कान उघडे ठेवू नये की मी इथे जे काही करतो आहे स्वतःच्या धर्म पालनासाठीच करतो आहे. हो, मग तू पण ऐक नरकासुरा. मी देखील माझ्या धर्माचं पालन करण्यासाठी आलोय आणि माझा धर्म आहे तुझा वध. तू माझा वध करणार? तू? मग हे घे. शक्तीचा गर्व झालेल्या नरकासुराने श्रीकृष्णांवर गदेचा वार केला. दोघांच्यात घनघोर युद्ध सुरू झालं. श्रीकृष्णांच्या भात्यातील अमोघ बाण ते नरकासुरावर चालवू लागले, परंतु त्यातला एकही बाणाचा, अस्त्रांचा नरकासुरावर परिणाम होत नव्हता. श्रीकृष्णाच्या प्रत्येक बाणासाठी नरकासुराकडे तोडीस तोड उत्तर होतं आणि शस्त्र देखील उपलब्ध होतं. नरकासुराने
आता हल्ल्याचा वेग वाढवला होता. त्याच्या प्रत्येक आघातासरशी श्रीकृष्णाची पीछे हाट चालू होती. एक एक क्षणी तर नरकासुराच्या आघाताने श्रीकृष्णांच्या धनुष्यांची प्रत्यंचाच तुटून पडली. ती परत बांधेपर्यंत नरकासुराने पुढचा वार केला. बेसावध श्रीकृष्णांना त्या वारांपासून वाचवण्यासाठी स्वतः सत्यभामा मध्ये पडल्या आणि त्यांनी तो वार स्वतःच्या अंगावर झेलला. नरकासुराच्या त्या वाराने सत्यभामा जखमी झालेल्या पाहून आता श्रीकृष्णाचा संयम संपुष्टात आला आणि त्यांनी सुदर्शन चक्राला आवाहन केलं. जिथे सर्व अस्त्र शस्त्र विफल झाली तिथे सुदर्शन चक्राने मात्र त्याची कामगिरी चोख पार पाडली. सुदर्शन चक्राने नरकासुराच्या देहाचे तुकडे तुकडे झाले. देवी, कोण आहात तुम्ही? मी भूदेवी आहे. हा नरकासूर माझाच पुत्र होता. भगवान, पुराण काळात तुम्ही तुमच्या वराह अवतारावेळी मला वरदान देऊन हा पुत्र दिला होता. बरं झालं की याची मुक्ती तुमच्याच हातून झाली. ते ही घ्या कुंडले. ही देव माता अदितींना परत करा. देवी, तुमचा पुत्र अधर्मी आणि पापी झाला होता. त्यामुळे मला त्याचा संहार करावा लागला. निश्चितच तुम्ही माझ्यावरच्या पापांचं ओझं कमी करण्याकरताच अवतार घेतलाय.
पुत्र जर पापी झाला, अधर्म करायला लागला, दुसऱ्यांना त्रास देऊ लागला, तर तो एका आईसाठी देखील भार बनून राहतो. त्यामुळे मला नरकासुराच्या वधाचं दुःख नाही. वासुदेव, आता तर स्वर्गलोकी जावंच लागेल. निश्चितच. आपल्याला देवमाता आदितींची ही कर्णकुंडल जी परत करायची, या कुंडलांमध्ये देवतांचा सन्मान आहे. आपल्याला तो पुनर्स्थापित करायचा आहे. नरकासुराचा वध करून आणि भूदेवींकडून कर्णकुंडले परत मिळवून श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा स्वर्गलोकांकडे निघाले. देवी माता आदितीची कर्णकुंडले आता त्यांना परत करता येणार या विचाराने दोघेही आनंदित झाले होते. अनेक लोक पार करून स्वर्गलोकी जाताना देवतांनी त्यांचं ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करून अभिनंदन केलं होतं. द्वारकाधीशांचा विजय असो! 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 स्वागत आहे द्वारकाधीश. इंद्रलोकात तुमचं स्वागत आहे. देवी सत्यभामा, द्वारकाधीशांच्या बरोबरीने तुमचं देखील दर्शन झालं. स्वागत आहे तुमचं, स्वागत आहे. तुम्ही नरकासुराचा वध करून देवलोकाला चिंतामुक्त केला आहे द्वारकाधीश. यामध्ये सत्यभामांनी देखील माझं खूप मोठं सहाय्य केलंय देवराज. याकरता आम्ही देवी सत्यभामांचं देखील अभिनंदन करतो. आता आमची प्रार्थना आहे की इतक्या कठोर परिश्रमानंतर तुम्ही दोघांनी काही काळ स्वर्गलोकातच विश्राम करावा. या गोष्टी तर नंतर होतच राहतील देवराज. या क्षणी आम्हाला देवमाता आदितींच्या दर्शनाची तीव्र लालसा आहे. आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी भेट आणली आहे. आम्हाला त्यांच्याकडे घेऊन चलावं. अवश्य. देवमाता देखील तुमची प्रतीक्षा करत आहेत. जेव्हापासून त्यांना बातमी मिळाली आहे की दुष्ट नरकासुराचा वध झाला आहे, त्या अतिप्रसन्न आहेत. यावं यावं द्वारकाधीश, यावं. देवराज,
हा दिव्य सुगंध कुठून येतोय? याने माझ्या शरीराला रोमांचित केलं आहे. माझा सगळा थकवा दूर झाला. देवी, हा सुगंध तर आमच्या पारिजात वृक्षाच्या फुलांचा आहे. पारिजात? हा पारिजात वृक्ष कुठे आहे? तो त्या उद्यानात आमचा पारिजात वृक्ष उभा आहे. मी याआधी कधी पारिजातासारखा सुंदर वृक्ष नाही पाहिला. तर मग या ना. या. सत्यभामा, आम्हा देवतांना याच पारिजातकाने चिरतारुण्याची शक्ती प्रदान केली आहे. याच फुलांमुळे आमचं वय कधीच वाढत नाही. आम्ही सदैव तरुण राहतो. देवासूर संग्रामात हा पारिजात आम्हाला समुद्र मंथनातून प्राप्त झाला होता. तेव्हापासून हा वृक्ष आमच्या स्वर्गलोकीची शोभा आहे. माझी पत्नी शची तर या वृक्षाखाली अनेक वेळा येऊन बसते. याचे हे सौंदर्य या वृक्षाच्या फुलांमुळेच तर आहे. देवराज, जर हे सत्य असेल तर हा पारिजात निश्चितच चिर तारुण्याचा औषध आहे. परंतु तुम्ही देवतागण याचा एकट्यानेच का लाभ घेत आहात बरं? कारण ही देवतांचीच संपत्ती आहे. मागे एकदा महादेव भगवान शंकरांनी याची मागणी आमच्याकडे केली होती, परंतु आम्ही त्यांच्या समोर देखील हात जोडून क्षमा मागितली होती. बहुधा त्यामुळेच भगवान शिवांनी भगवती पार्वतींकरता स्वतःच एका पारिजात वनाची रचना केली आहे. आपल्या पत्नीच्या इच्छापूर्ती करता कोण काही करत नाही द्वारकाधीश. तुमच्या बोलण्यावरून तर असं वाटतंय की तुम्हाला द्वारकाधीशांबद्दल काही तक्रार आहे. देवी, प्रत्येक पत्नीला तिच्या पतीबाबत काही ना काही तक्रार असतेच. तुम्ही तुमच्या मनालाच विचारा. चला, देवमाता तुमची प्रतीक्षा करत आहेत. यावं. प्रणाम देवमाता. प्रणाम देवमाता. आयुष्यमान भव. पुत्र कृष्ण, माझ्या कक्षात तुमचं स्वागत आहे. मी प्रतीक्षाच करत होते. हे तर माझं सद्भाग्य आहे देवमाता. द्वारकाधीश, तुम्ही नरकासुराचा वध करून देवतांच्या प्रतिष्ठेचं रक्षण केलंय. तो तर माझा धर्म होता. नरकासुराबरोबरच्या या युद्धात तर सत्यभामा देखील माझी सहाय्यक होती. मग मी माझी सून सत्यभामेची देखील आभारी आहे. ह्यात आभार काय मानण्यासारखं आहे? तो तर माझा धर्म होता देवमाता. पत्नी तर सदैव पतीची सहाय्यक असते. हेच तर तुझं पतिभक्त असण्याचं लक्षण आहे. प्रत्येक पत्नीने सदैव सावली बनून तिच्या पतीची साथ देणं हाच तिचा धर्म आहे. तुझ्या या कार्यामुळे जगातल्या प्रत्येक स्त्रीला ही शिकवण मिळाली असेल. तुमच्या आशीर्वादाने मी धन्य झाले. हे घ्या देवमाता. आमच्या वतीने भेट स्वीकार करा.
तुमची ही कर्णकुंडले जी नरकासुराने पळवली होती, द्वारकाधीशांनी त्या पापीकडून परत आणली आहेत. सत्यभामा, ही कुंडले केवळ स्त्रीची आभूषणे नाहीत, यांच्याशी एका स्त्रीच्या सन्मानाची परंपरा देखील जोडलीये. याकरता ती जीवनभर गर्वाची अनुभूती करत असते. यात एका मातेची मान मर्यादा देखील अंतर्भूत आहे, ज्याकरता एक आई तिच्या अपत्याकडून रक्षणाची इच्छा ठेवून असते. एक स्त्री असल्या कारणाने तू एका स्त्रीची व्यथा समजून घेतली आहेस. तू मला माझा गौरव, माझा मान सन्मान परत एकदा मिळवून दिला आहेस. याकरता मी तुला कोणत्या शब्दात आशीर्वाद देऊ तेच मला समजत नाहीये. तुमची व्यथा द्वारकाधीशांनी लगोलग जाणली होती, म्हणूनच नरकासुराशी युद्ध करायला ते तयार झाले. यांचा त्याच्यावर विजय यांची शौर्य गाथा आहे. मी तर केवळ निमित्त मात्र आहे. मी तुझ्या या पतिभक्तीने अतिशय प्रसन्न आहे. त्यामुळे मी तुला मनापासून आशीर्वाद देते की तू देवलोकीच्या देवांगनांसारखी चीर तारुण्याची स्वामिनी बनशील. जोपर्यंत तू मृत्यूलोकात राहशील, वृद्धत्व तुला स्पर्श देखील करणार नाही. तुमच्या या आशीर्वादाने माझं रोम रोम पुलकित झालं आहे. देवमाता, खरंच धन्य आहेत महाराणी. देवमातांनी आज तागायत मृत्यू लोकातील कोणत्याही प्राण्याला असा आशीर्वाद दिला नाही जसा तुम्हाला दिलाय. खरंच युद्धाचं खरं फळ तर तुलाच मिळालंय सत्यभामा. इतकं गोड फळ प्राप्त केल्यानंतर माझा तर तुम्हा दोघांना आग्रह आहे की तुम्ही दोघांनी काही दिवस देवलोकातच राहून युद्धातला थकवा दूर करावा आणि आम्हाला देखील आदरातिथ्याची संधी द्यावी. द्वारकाधीश. नाही देवराज, क्षमा करा. आम्हाला लगेचच द्वारकेसाठी प्रस्थान करावं लागेल. अन्यथा देवलोकांच्या आदरातिथ्याला कोणी नकार देऊ शकतो का? बस तुम्ही सर्वांनी आम्हाला आज्ञा द्यावी. तुमचं कल्याण हो द्वारकाधीश. जशी तुमची इच्छा प्रभू. या या या. तुमचं स्वागत आहे प्रभू.
द्वारकाधीश, तुम्ही देवलोकाला चिंतामुक्त करून परत आलात. मी तर तुमचीच प्रतीक्षा करत होते. देवमाता सुखरूप तर आहेत ना? हो रुक्मिणी, देवमाता अदितींच्या सन्मानाचं रक्षण झालं. नरकासुराने पळवलेली कुंडलं परत मिळाल्यानंतर देवमातांना अत्यानंद झाला. तुला ठाऊक आहे, या युद्धामध्ये सत्यभामाने माझं खूप मोठं सहाय्य केलंय. ठाऊक आहे. माझ्या बहिणीने तुमचे सहाय्य करून तिच्या कर्तव्याचंच पालन केलंय प्रभू. सत्यभामेला या सगळ्याचं अत्यंत मधुर फळ देखील मिळालं आहे. अच्छा, ते कोणतं? सत्यभामेला देवमाता अदितींनी कायम चिरतारुण्य राहील असा आशीर्वाद दिला आहे. अरे वा, हे तर खूपच छान झालं. आता निश्चितच सत्यभामेला या पृथ्वीवर तिच्या समान दुसरं कोणीही वाटायचं नाही. तुमची लीला अतिशय अद्भुत आहे प्रभू. हसते काय आहेस रुक्मिणी? मी तुझ्यासाठी त्या दिव्य पारिजातकाचं एक फूल घेऊन आलो आहे. याच्यामुळेच चिरतारुण्याची प्राप्ती होते. घे, माझ्याकडून ही एक छोटीशी भेट. द्वारकाधीश, मी तर आधीपासूनच तुमची नित्यरमणा आहे. मला चिरतारुण्याची काय आवश्यकता आहे? तरी सुद्धा तुम्ही देवलोकातून येतेवेळी आठवणीने माझ्यासाठी भेट आणलीत. त्यासाठी मी तुमच्यासमोर नतमस्तक होऊन तुम्ही दिलेली भेट स्वीकारते आहे आणि या गोष्टीचा अभिमान बाळगते की सत्यभामाबरोबर राहत असताना देखील तुम्ही माझी आठवण ठेवलीत. परंतु एक गोष्ट सांगा मला द्वारकाधीश, की माझ्याजवळ हे पारिजातकाचं फूल पाहून माझ्या धाकट्या बहिणीची सत्यभामाची काय प्रतिक्रिया असेल याचा कधी विचार केलाय तुम्ही? प्रतिक्रिया काय असायची? तिला तर त्या चिरतारुण्याचा आशीर्वाद आधीच मिळालेला आहे. स्वर्गातून निघताना देवराजांनी मला केवळ एक फूल भेट दिलं होतं. त्यामुळे एका पतीचं कर्तव्य समजून मी ते तुला दिलं. यामध्ये कुणाला खट्टू होण्यासारखं काय आहे? भोळेपणाचा आव आणू नका द्वारकाधीश. तुम्ही मला हे पारिजातकाचं फूल देऊन मला देखील सत्यभामेच्या बरोबरीने स्पर्धेत उभं केलंय. तसाही सत्यभामेचा अहंकार काय कमी होता का? आपण तर त्या दिवशी तिचा अहंकार नष्ट करण्याबद्दल बोलत होतो, परंतु तुम्ही हे सगळं असं करून तिच्या अहंकाराला अजून खतपाणीच घातलंय प्रभू. परंतु माझ्या बाबतीत तर तू सर्व काही जाणूनच आहेस रुक्मिणी. आणि मला हे देखील ठाऊक आहे की तुम्ही कोणाच्याही अहंकाराचं हरण करण्यापूर्वी त्याच्या अहंकारी चित्तवृत्तीला मर्यादे पलीकडे घेऊन जाता आणि मग त्याच्या अहंकाराचं हरण करता. काय बरोबर आहे ना? सत्यभामा तर पृथ्वी तत्वापासून जन्मलीये. चिरतारुण्याच्या वरदानाने आधीच तिला हर्षवायू झाला असणार. ती तर आनंदाने वेडी झाली असेल. देवी मातांना त्यांची कुंडली मिळाल्यावर माझ्यावर इतक्या प्रसन्न झाल्या. किती प्रसन्न झाल्या महाराणी. तुमचा चेहरा पाहून तर असं वाटतंय जणू स्वर्गलोकीची सारी संपत्तीच तुम्हाला दान म्हणून मिळाली. झालंच असं आहे सखी. त्यांनी मला आशीर्वाद दिला होता आणि त्या आशीर्वादासमोर स्वर्गलोकाची संपत्ती देखील तुच्छ आहे.
असा नक्की काय आशीर्वाद दिला त्यांनी तुम्हाला महाराणी, जो या पृथ्वी लोकावरील कोणत्याही राणीला हस्तगत मिळाला नसेल? यावेळी जगातील सगळ्या स्त्रिया माझ्या समोर खुज्या ठरल्यात. आम्हाला पण सांगा ना, आम्हाला सुद्धा तुमच्या आनंदात सहभागी करून घ्या. काळ माझ्या तारुण्यापुढे थांबला आहे. मला चीर तारुण्य लाभलं आहे. चिरतारुण्य? हो, आता मी कधीही वृद्ध होऊ शकत नाही. नेहमी तरुणच राहीन. जगातल्या कोणत्याही स्त्रीला तिचं रूप आणि सौंदर्य कायम स्वरूपी जपण्याचं सौभाग्य प्राप्त झालं नाही माझ्या व्यतिरिक्त. नारायण 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 नारायण. यावं मुनिराज, सत्यभामेचा प्रणाम स्वीकारावा. देवी सत्यभामा आज इतक्या प्रसन्न दिसत आहेत. हो, देवलोकीच्या यात्रेवरून ज्या परत आल्या आहेत. घडलंय असं मुनिराज की देवलोकातून मी एक अमूल्य गोष्ट घेऊन आले, ज्यासाठी केवळ मीच पात्र आहे. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे देवी. कोणत्या अलंकाराने विभूषित झाला तुम्ही देवलोकामध्ये? अलंकाराने नाही देवर्षी, आशीर्वादाने म्हणा. देवमाता आदितींनी मला आयुष्यभरासाठी चीर तारुण्याचा आशीर्वाद दिलाय. अच्छा अच्छा, तर असं आहे. परंतु 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 काय? हेच की प्रभू जेव्हा देवलोकातून परत निघाले होते तेव्हा त्यांनी एक पारिजातकाचं फूल देखील तर भेट दिलं होतं. पारिजाताचं फूल? हो, प्रभूंची लीला देखील किती विचित्र आहे. कधीही असमानता ठेवत नाहीत ते. त्यांनी तुम्हाला चीर तारुण्याचा आशीर्वाद मिळवून दिला आणि देवी रुक्मिणींना पारिजातकाचं फूल भेट दिलं. नारायण नारायण. काय? द्वारकाधीशांनी पारिजातकाचं फूल ताईंना भेट म्हणून दिलं? हो, पारिजातकाचं महत्व ठाऊक आहे देवी. हे फूल ज्याच्यापाशी असतं त्याला जगातलं कोणतंही वैभव, सुख, अपत्य, मान, यश आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होत असते. चीर तारुण्याचा आशीर्वाद तर त्याला सहजच मिळून जातो देवी. द्वारकाधीशांनी स्वतः देवी रुक्मिणींना ते फूल केसात माळायला सांगितलं आहे. अशा प्रकारे प्रभूंनी त्यांच्या दोन्ही पट्टराण्यांना चीर तरुण बनवलं आहे. तुम्ही चीर तरुण झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन देवी. वा प्रभू वा. नारायण नारायण. नारायण नारायण. खूप गर्व होता ना तुला तू चीर तरुण असल्याचा? खूप अहंकार होता तुला की द्वारकाधीश तुझ्यावरच जास्त प्रेम करतात. बघितलंस ना, आता तरी सत्याचा स्वीकार कर. द्वारकाधीश फसवे आहेत, फसवे. नाही, द्वारकाधीश फसवणारे नाहीत. जर ते माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करत नसते तर मला युद्धासाठी घेऊन गेले नसते. मग तुला काय नाही दिले पारिजातकाचं फूल? आता तरी डोळ्यावरची पट्टी काढ सत्यभामा. त्यांचं सर्वात जास्त प्रेम रुक्मिणीवरच आहे, तुझ्यावर नाही. नाही, हे सगळं खोटं आहे. मी तुझ्या बोलण्यात नाही यायची. त्यांचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर आहे. ह्याचा काय पुरावा आहे? कसं सिद्ध करशील तू? करेन.
नक्कीच सिद्ध करेन. परंतु कसं, त्यांनी रुक्मिणीला तर एकच फुल दिला आहे आणि मी त्यांच्याकडून पारिजातकाचा वृक्षच पृथ्वीवर मागवून घेईन. हे मी काय ऐकतो आहे सत्यभामा? तुला पारिजातकाचा वृक्ष हवा आहे? हो, पारिजातकाचा वृक्ष हवाय. परंतु पारिजातकाचा वृक्ष तर देवलोकीच्या नंदनवनात आहे. हो, त्याच पारिजातकाच्या वृक्षाला तुम्हाला देवलोकातून पृथ्वी लोकात आणावं लागेल माझ्यासाठी. सत्यभामा, सत्यभामा, मला तुला प्रसन्न पाहायचं आहे आणि तुला प्रसन्न करण्यासाठी मी काहीही करू शकतो. परंतु बिरंतु काही नको. मी तुम्हाला बाकी काही करायला सांगत नाहीये. मी केवळ इतकंच सांगते की माझ्यासाठी तुम्ही पारिजातकाचा वृक्ष घेऊन या, बस. तुमच्या या गोड हसण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. मी तुमच्या गोड गोड बोलण्यात फसणार नाही. आता मला कळून चुकले की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे. अन्याय? मी तुझ्यावर अन्याय केला आहे सत्यभामा? हो द्वारकाधीश, हो. तुम्ही माझ्याशी अन्यायच नाही, छळ कपटाने देखील वागलात. छळ कपट? आणि ते पण तुझ्याबरोबर? हे बघा वासुदेव, मला अजून जास्त चिडवू नका, नाहीतर रागाच्या भरात मी उलट सुलट बोलून बसेन. मला ठाऊक आहे की तू रागावली आहेस. तुझा राग शांत करण्यासाठीच तर मी तुझ्याशी बोलायला आलो आहे आणि तुला समजवायला देखील. मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. मला सगळं काही समजले, तुम्ही पण आणि तुमचं खोटं प्रेम पण. याचा अर्थ तर असा झाला की तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. विश्वास आहे, म्हणून तर तुम्ही माझ्या विश्वासाचा घात केला आहे. विश्वासघात केला आहे? अच्छा, तर तू मला हे सांग की तुला हे सर्व ज्ञान कोणी दिलं आहे महाराणी? मी तर सदैव धर्माचंच पालन केलं आहे आणि तू माझी धर्मपत्नी आहेस. मग तुझ्याबरोबर मी अधर्माने कसा वागू शकतो? तुम्ही वाग चातुर्याने मला नाही बहकवू शकत. बोलता बोलता दुसऱ्याला प्रभावित करण्याच्या कलेमध्ये तुमचा अगदीच हातखंडा आहे. परंतु तुमच्या या सगळ्या बोलण्यात येऊन मी माझा हट्ट कदापि नाही सोडणार, इतकं लक्षात ठेवा द्वारकाधीश. ठीक आहे, पण मग आता सांग की मला करायचं तरी काय आहे? हेच की पारिजातकाचा वृक्ष आणून द्या मला आणि केवळ मलाच भेट द्यावा लागेल.